जय शिवलाल मित्रांनो, पहिले हा व्हिडिओ पहा. खास करून बंजारा समाजातले लोक हा व्हिडिओ पहा पहिले तुम्ही आणि नंतर सांगा मला काय आहे याच्यात. त्याच्यावर पण होतं एक बी नाव नाही राहणार त्याच्यावर. मी मंजूर करीन ना, मी टाकीन नंतर. नाईक नगर नाव नाही राहणार का? आता तो पुढचा विषय मी करीन. तुम्हाला काय करू? आता नाव नाही पडत त्याच्यावर. ठीक आहे का माझं जसं तसं नाव लिहिणार तुम्ही मंजूर करू ना. जे मंजूर होईल ते तिथे टाकून द्या. चला. नाव नाही टाका त्याच्यावर. ती माझी कमानी. नाव नाही टाका. तुमची कमानी वेगळी बाना, तुमच्या कमानीवर वेगळं नाव टाका. ती माझ्या पैशाची कमानी, त्याच्यावर नाव नाही टाकत कोणी. छत्रपती संभाजीनगर मधली ही कमान कित्येक वर्ष झाले, कित्येक वर्ष गेले नाही का नाईक कमान म्हणून ओळखली जाते आतापर्यंत. आणि नाईक नगरामध्ये फक्त 90% बंजारा लोक राहते म्हणून त्याला नाही का नाईक कमान असं नाव देण्यात आलं होतं. नाईक नगर कमानला रातोरात पेंट करून नाईक नगर कमान नाव मिटवण्यात आलं आणि नंतर सांगते की याच्यावर नाव लिहू नका नाहीतर मी कारवाई करेल. हे कमान मी स्वतः खर्चानं, माझ्या खर्चानं, स्वखर्चानं, माझ्या मेहनतीच्या पैशानं मी बांधलेली आहे. म्हणजे एवढं सांगायचं आहे मला की याला गव्हर्नमेंट फंडिंग दिलीच नसेल का? आणि हे जे टॅक्स वसूलते, हे जे कर वसूलते आपल्याकडून जीएसटी वगैरे, हे सगळं कुठं गेलं? लोक विचारत आहे की काय प्रगती झाली, काय करत आहे. आणि हे लोक नाही का अशा जातीवर नाही का, अशा कमान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर नाही का मुद्दे उचलत आहे. आणि जी गोष्ट नाही का काळोन काळ वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तिला मोडायचा प्रयत्न करत आहे आणि बंजारा समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यांना ज्यांना वसंतरावजी नाईक यांचा इतिहास माहित नाही ना, त्यांनी एकदा इतिहासाचे पन्ने उघडा आणि पहा वसंतरावजी नाईकांनी काय काय केले आहे. स्वतःचा घमंड एवढं पण नसावं माणसाला की त्यांनी माणुसकी विसरून जावं. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचे वाक्य आठवा एकदा आणि त्यांचा इतिहास पहा. त्यांनी काय केलेलं आहे, केवढं मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि तुम्ही त्यांचं एक थेंब पण नाही, ते पूर्ण समुद्र आहे. तुम्ही त्याची बराबरी करू शकणार नाही आणि त्यांचं नाव मिटवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला हे शक्य नाही. जय शिवलाल, जय महाराष्ट्र.